बरं हात में देऊ अभी हाँ हाँ हे रकुमा देवी वरा पाऊ नाही चहा घेतला बाजूला नर्मदे हर 5:30 वाजले तर आपण भिलाई इथल्या आश्रमातून प्रस्थान करतोय. पावणे 7 वाजलेत. आज बी दुःख तसंच आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. सात वाजल्यात. मोह गावात आपण आलोय. आज भरपूर परिक्रमाची सोबत येतं. आज एवढी परिक्रमाशी एकत्रित प्रवास करायचं कारण असं आहे का अमरकंटकहून निघाल्यानंतर 2 मार्ग होते. एक होता दिंडोरी मार्ग जो रामनगरला येऊन परत एकत्र होत होता आणि दुसरा होता समनापूर मार्ग. तर दोन्ही मार्गावरची परिक्रमाशी आता एकाच मार्गाने प्रवास करू राहिलेत. नर्मदे हर. सात वाजून 20 मिनिटं झालेत. पुढचं गाव आहे साधू टोला आणि सूर्यदेवानं आज पुन्हा एकदा लवकर दर्शन दिलंय. नवीन सूर्य, नवीन प्रकाश, नवीन वाटा, नवीन वर्ष. नर्मदे हर. रामकृष्ण हरी. आज 2 जानेवारी 2025 परिक्रमेचा 82वा दिवस. काल सकाळी आपण सूर्यकुंडावरून निघलो होतो. सूर्यकुंडाचं विशेष महत्त्व असं की तिथे जे हनुमानजींचं मंदिर आहे आणि तिथले जे हनुमानजी येतं दिवसभरात 3 रूपात पाहायला मिळतात अशी आख्यायिका आहे. सकाळी बाल रूप, दुपारी तरुण रूप आणि त्यानंतर वृद्धावस्था. काल सकाळी आपण निघल्यापासून महाराजपूर दर्शन केलं. त्यानंतर बुढी माता माई इथं दर्शन केलं आणि एक संगम आहे बंजारा माता नदी आणि सरस्वती आणि नर्मदाजींचा. आणि तिथून काही अंतर चालल्यानंतर आपल्याला थोडी तकलीफ झाली. त्याच्यामुळं काल आपण एक 12-15 किलोमीटरचा वाहनातून प्रवास करून आपण भिलाई येतं काल 11 वाजताच पोहोचलो होतो. आणि काल पूर्ण दिवस आराम करून
आता परत एकदा भिलाईवरून नव्या उमेदीने प्रवासाला सुरुवात केली आहे. नर्मदे हर, रामकृष्ण हरी. 7:30 वाजले. घनसोर अजून इथून 11 किलोमीटर आहे. आणि आता ज्या गावात आपण पोहोचलो ते गाव आहे कुरुपार. 8:15 वाजलेत. परत धुकं आले. लखना 255 नरसिंहपूर 116. टोल नाका लागलाय. भोपाळ 359, नागपूर 240, छिंदवारा 169, जबलपूर 115 आणि नरसिंहपूर 112. महाराष्ट्राच्या जवळ आहे काय ना आपण इकडून आता, कारण नागपूर 200च्या आसपास आहे. पावणे 9 वाजल्यात. पहाडी हे गाव लागले. परत एकदा धुकं निवाळले. जिथं जिथं गाव येतं तिथं धुकं कमी होतंय. गावाच्या बाहेर परत धुकं दिसतंय. वातावरण पूर्ण निवळलंय रोडवरचं. नर्मदे हर. देवी वरा पाऊ हे रकुमा, देवी वरा पाऊ. संत म्हणता होतील बेटी, संत म्हणता होतील बेटी. आनंद नाचू वाळवंटी, आनंद नाचू वाळवंटी. चला ओ पंढरीची जाऊ, चला ओ पंढरीची जाऊ, चला ओ पंढरीची जाऊ. हे रकुमा देवी वरा पाऊ, हे रकुमा देवी वरा पाऊ. जन्म नाही रे आणिक, जन्म नाही रे आणिक. तुका म्हणे माझी बात, तुका म्हणे माझी बात. चला ओ पंढरीची जाऊ, चला ओ पंढरीची जाऊ. रकुमा देवी वरा पाऊ, हे रकुमा देवी वरा पाऊ, रकुमा देवी वरा पाऊ. नर्मदे नर्मदे हर, हर, रामकृष्ण हरी. जिंदगी भर रामकृष्ण हरी. नर्मदे हर. 9 वाजलेत. 15 किलोमीटरचा प्रवास झालाय सकाळपासून. आणि एका हॉटेलवर आपण चहा पिण्यासाठी आपल्याला थांबवले, चहा प्रसादीसाठी. ऊन पण चांगलं पडलंय आता. नर्मदे नर्मदे हर, चल ते चाय प्रसाद घेऊन आता परत पुढे प्रवासाला निघालोय. घनसोर अजून इथून एक 5 किलोमीटर आहे. 10 वाजल्यात. घनसोर या गावात आपण पोहोचलो. 11 वाजल्यात. घनसोर इथून आपण पुढं निघलोय लखना 2 साठी. चला नर्मदे हर.
शिवनी. आता है मेरे देवता, प्रणाम करता हूँ. क्या कहूँ दिल बड़ा बेचैन है, आपको देख लीजिए, मुझे पहचान लीजिए. ऐसा भी हूँ और पागल भी हूँ, जैसा भी हूँ आपको नमन करता हूँ. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर बाबा. नर्मदे हर. बैड लक. तर काय बाबाजी काय म्हणत होते कळलं नाही. भाव खूप छान होता. नर्मदे हर. साडे 11 वाजलं. ऊन चांगलं पडलं आहे आणि उन्हामुळं जरा बरं वाटते चालायला. नर्मदे हर. मस्त आहे गावाचं नाव बालपूर. 12:05. 12:30 वाजले तर इथे चाय प्रसादीसाठी थांबलो परत एकदा. बाबाजी कोणचं गाव आहे? बालपूर. हा बालपूर येतं थांबलो चहा प्रसादीसाठी. त्या बाबांनी चहाची प्रसादी दिली. बाबाजी कोणचं गाव आहे? मेहता. तिथं आपण थांबतोय. आपल्याला भोजन प्रसादीसाठी थांबवलंय. मैया एक काढल्या तर हे 2 मैया अजून पाठीमागे येतात. बघू. नर्मदे हर. नर्मदे हर. बैठिए. बाबा क्या बात है. कितने दिन हो गए ढूंढ रहे थे. अरे मैं खुद सोच रहा हूँ किधर गायब हो गए. अरे यार 15 दिन से ऊपर हो गए. 15-20 दिन से ऊपर हो गए. अरे यार बहुत ही बढ़िया काम हो गया आज. आज खुशी खुशी. नर्मदे हर. नर्मदे हर मैया. आपले दुसरे बापूजी का गेले सायकल वाले. 1:30 वाजल्यात. आजची भोजन प्रसादी. नर्मदे हर बाबा. तर दुपारची भोजन प्रसादी घेऊन आता 2 वाजले. आपण मेहता आहे गावातून निघलोय. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. कमळ. भरपूर असे कमळ पाहायला मिळाले. नर्मदे हर. एक फूल मिलेगा जो. नीचे आओ. क्या भैया रुक जाओ. आ जाओ.
बस 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 हो गया, इधर आना पड़ेगा नीचे। नहीं आ रहा है। ओके, आ जाओ। नर्मदे हर। मेरे हाथ में कलम नर्मदे यार अब हाथ में दो अभी संदीप भाऊ संदीप भाऊ फोटो काढ राहिला आता ते नाने बघितलं होतं कमळ कधी? नाही ना तुझे पाहिलं बाबा म्हणजे बघितलं असेल पण कधी फुल बघितलेलं नाही. तर हे कमळाचं फुल आहे इथं, त्या दादांनी आपल्याला काढून दिलंय मस्त. आणि सगळ्यांना एक एक फुल घेतलंय. नर्मदे हर. दारोट कला या गावात आपण पोहोचलोय. नर्मदे हर कौन सा गाँव है? कौन सा गाँव है? कहानी आश्रम कहाँ पे है? कितनी दूर है? ओके, तर 3:45 वाजल्यात. आपण कहानी या गावात पोहोचलोय. 4 वाजल्यात. आश्रमात पोहोचतोय. नर्मदे हर. 4:15 वाजले तर आपण पुढं निघतोय. आश्रमात नाही थांबलो. इकडं माई आणि त्या सोबत होता. बाबा पाठीमागे येतं. कहाणी हे गाव लागले. तिथून आता पुढे निघतोय. खमारिया खमारिया खमरिया में हाँ। परिक्रमा से के लिए है? हाँ हाँ व्यवस्था पूरी है। और जे तो आ गए गाँव जे दिखा रहा। आ गए गाव में. हाँ हाँ नर्मदे हर. नर्मदे हाथ में। तर हे जे गाव म्हटले खमरिया, इथं आपली आजची व्यवस्था होईल. धर्मशाळा किंवा मंदिर आहे. मैयन ते पुढं चाललेले आहेत आपल्या. खमरिया गाव आलंय आणि समोर जे मंदिर दिसतंय तिथं आज आपला विश्राम असणार आहे. हा इथंच थांबू. नर्मदे हर. मग काय इथं लय वार. काय चालायची का अजून? नाही नाही, हा बरोबर. नानी म्हणते घ्या डावलून नाही आपल्या लावा असणं. राधे राधे. हा अरे वा. आजची आमची विश्रामाची व्यवस्था या मंदिरात आहे. इकडं आमचे आतुर नाही दिसणार नाही, पण थंडी जास्त असल्यामुळं इकडं बाबांनी आता मस्तपैकी शेकोटी केलेली आहे. मस्तपैकी आज शेकाचा आनंद घेऊ. कसं आहे मावशी? गार एकदम आहे. थोडं बरं आहे शेकामुळं ना. आणि इथं लोक इतके प्रेमळ आहेत
काही नाही शेकासाठी ना आपल्याला कंसाचे काय त्याला पोत भरून आणून दिलंय आणि आता म्हणजे आपला काय वेळ तरी त्याच्यात शेक होईना आता नर्मदे हर